काय घेणार, चहा कॉफी? चहाची वेळ नाहीये त्यामुळे अच्छा, तुम्ही फक्त पाणी द्या, बाकी सोय मी केली. गरम पाणी द्या, ग्रीन टी घेतो ना. हा तर भाऊ, तुमच्या अभिनय गुणांबद्दल खूप ऐकलंय आम्ही, अनेक वर्ष ऐकलंय. तुमच्या एका गुणाबद्दल आम्ही तितकंच ऐकलंय, ते म्हणजे झोप. पण म्हणजे मग साधारण तुम्ही किती वाजता झोपता आणि किती वाजता उठता? मी सकाळी 10:30ला उठतो, सूर्योदय झाला की लगेच. सकाळी 10:30 वाजता. सूर्योदय झाला की? हो सूर्योदय 10:30 वाजता होतो? हो, माझ्या समोर एक टॉवर आहे, तिथून मला सूर्य 10:30लाच दिसतो, त्यामुळे पटकन 10:30ला. घरातला एक मोठा मुलगा म्हणून तुम्ही जबाबदारी घेतलीच असेल ना कायम घराची? तेव्हा नव्हती घेतली, म्हणजे जेव्हा कॉलनीत, कारण मला व्यवस्थित 2 टाईम मिळत होतं. मी याच्यातच होतो की का दुनियादारी नाही माहिती त्यावेळी, हे कसं येईल, कारण कॉन्फिडन्स नव्हता माझ्यात तेव्हा, की घाबरायचो बोलायला कोणाकडे. पण आम्हाला असं कळलं की तुमचा इंग्रजीचा क्लास होता. इंग्रजीचा क्लास म्हणजे हा असा, म्हणजे हा विनोदी क्लास असेल तर. अहो नाही, हसू नका, आम्हाला पक्की माहिती आहे की तुमचा एक स्वतःचा उत्तम चालणारा इंग्रजीचा क्लास होता. तो क्लास जोरात चाललेला होता आणि तरी ते सगळं सोडून या नाटकासारख्या, ज्याच्यामध्ये काही कशाची शाश्वतेने, अशा व्यवसायात तुम्ही उडी घेतली. मी शिकवायचो, जायचो शिकवायला, म्हणजेच क्लास ना. मग तुम्ही कोणाला शिकवायचं? असं विद्यार्थ्यांना शिकवलंय खूप, आणि घरी तर आता बायकोला पण शिकवायचो मी आधी. हा म्हणजे ती तुमची विद्यार्थिनी होती ना. म्हणजे त्या एका विद्यार्थिनीसाठी तुम्ही अख्खा कोचिंग क्लास चालवत होतात, मग नंतर तो बंद केला. बंद झाला. एखादं रोमॅन्टिक गाणं बिणं काय असं शिकवलं का? शाळेचा अभ्यास शिकवलात का? काय काय नेमकं शिकवलं काय? ती 10वीला होती त्यावेळी, आणि मी शिकवायला जायचो तेव्हा. म्हणजे मी काय, मित्र सुद्धा आम्ही एकत्र जायचो तिकडे. शिकवता शिकवता तिला, मला ती म्हणजे ते वेगळं कारण आहे त्याला खरं तर. ते आता मला सुरुवात कशी करू असं आहे. बरं, सुरुवात नंतर करू आपण. सिनेमा त्यांनी शिकवलेलं एक वाक्य तरी मला सांगा. नाही, तिला मी 10वीला ती एकदा उडाली होती, तर ती सोडून देत होती शिक्षण. म्हटलं नको नको, तसं नको करू, तू परत शिक. मी तेव्हा ते एवढं काही कमवत पण नव्हतं, पण म्हटलं मी करतो खर्च, तू शिक, तू शिक्षण पूर्ण कर. ती जॉबला सुद्धा जायची, आणि मग त्यातून हे सगळं शिक्षण वगैरे, म्हटलं कर काय ते, पण मी तुला शिकवेन, याची जबाबदारी माझी. पण चांगलं शिकवायचे, छान शिकवायचे. हो. तिला मारलंय सुद्धा पट्टीने मी. त्यांनी अभ्यास, हो, कारण मी मार खाल्लाय तर बोललो तुला. अच्छा, म्हणजे म्हणून पुढे चालू राहिलं पाहिजे म्हणून. तुम्ही इथं काही बोलत नाही, पण त्या काय बोलल्यात जर ऐकू. शॉपिंगसाठी आम्ही यांना कधी पाठवणार नाही, कारण का जी 6,000ची वस्तू, 5,000ची वस्तू जी असते ती घरी घेऊन येतात. त्यांना वाटतं आम्ही खुश हो, आणि ती आम्हाला कपड्यांचा अनुभव असल्यामुळे आम्हाला जाणवतं की हे 500-600चं आहे. तर ह्यांना वाटतं नाही, चांगला दुकान आहे म्हणजे चांगलं असेल. आणि त्याच्यामुळे आम्ही काय करतो, त्यांचे कपडे सुद्धा आम्ही आत्तापर्यंत, चप्पल पण आणि कपडे पण, त्यांना बाहेर जायचं असेल तरी पण आम्हीच घेतो. म्हणून कानाला खडा की तुम्ही शॉपिंग अजिबात करू नका. माझ्या मैत्रिणी हनीमूनला जायच्या किंवा काय, नवीन लग्न झालं तर
असं माझी जशी इतर मुलींची इच्छा असते तशी माझी होती. पण आम्हाला ते शक्य नाही झालं. ह्यांनी कधी ते मनावर घेतलंच नाही की हनीमूनला जावं. जेव्हा स्वतः कमवायला लागले तेव्हा मग मुलं झाली. म्हणजे मला असं कधी त्यांनी पर्सनल वेळ नाही दिला. आत्तापर्यंत 18 वर्ष झाली आमच्या लग्नाला. पण आत्ता कानाला खडा लावलाय की आता कधी यांना बोलणार नाही की आपण जाऊया फिरायला. आत्ता म्हातारपणी बघूया देव यात्रेला नेतात का, तेवढी तरी इच्छा पूर्ण होईल. आपण एक करूया ना, आज इकडे सगळ्यांच्या साक्षीनी आपण त्यांच्याकडे वचन घेऊया की येत्या 2 वर्षात 1 वर्षात ते म्हणतील तेवढ्या ह्याच्यात तुम्ही म्हणाल तिकडे तुम्हाला ते घेऊन जातील. मला ना विश्वास आता. देणार वचन? नाही, नक्की मी वचन देतो की असं नाही हाताने हात देऊन वचन द्यायचं. मी वचन देतो की मी माझ्या बायकोला ती म्हणेल तिकडे, ती म्हणेन तितके दिवस, ती म्हणेन ते कपडे घालून, फिरायला नाही. बा. हो. तुम्ही मगाशी एक गाणं गायलं, फार छान गाता. असाच एक आवाज तुमच्या आम्ही भेटीला आणतो. जरा गाणं ऐकवा बरं. जब कोई बात बिगड़ जाए, जब कोई मुश्किल पड़ जाए, तुम देना साथ मेरा ओ हमनवा. ना कोई है ना कोई था जिंदगी में तुम्हारे सिवा, तुम देना साथ मेरा ओ हमनवा. तुझं नाव काय म्हणा? मृण्मयी. मृण्मयी. मग काय आता काय तुला असेल काय बोलायचं असेल ते बिंदास बोलून घे आज. एव्ही मध्ये मी बोललीच. मग हे ऐकूया. पप्पांना आम्ही शॉपिंगला कधी गेलो मॉलमध्ये किंवा कुठेही तर लिटरली लोक अंगावर येतात. हा पण ते प्रेम आहे सगळं आहे, पण जेव्हा फॅमिलीसोबत असते तेव्हाही ते खूप फ्रस्ट्रेटेड होतात कुठे ना कुठेतरी, की इवन असे सगळे अराउंड असतात आणि मग आमच्यासोबत ते गेम झोनमध्ये जाऊ नाही शकत. कुठेही आम्हाला कपडे घ्यायचे तरीही नाही होत त्यांना. असंच किस्सा आमचं माझ्या बोर्ड्सच्या वेळी झालेला. मी बोर्ड्स देत होती आणि मला ते सोडायला आलेले आणि नेमकं त्या दिवशी मी बोर्ड्सना जायला आणि त्यांना सगळे लोक पूर्ण त्यांना सर्कल करून पकडलेलं की मला ऑटोग्राफ पाहिजे, फोटो पाहिजे वगैरे. आणि मग मलाही नेमकी बोर्ड्स देताना त्यांना बेस्ट ऑफ लक किंवा मला निदान त्यांचे विशेस पण घेता नाही आले, ब्लेसिंग्स नाही घेता आले. त्याच्यानंतर आता कानाला खडा आहे की त्यांना कुठेही घेऊन जायचं नाही आहे. मी एकटी जाईन बोर्ड्सना वगैरे नेक्स्ट टाईमपासून, घरातून विश घेऊन जाईन पण परत त्यांना घेऊन कुठे जाणार नाही. आज ते कुठे गेले तुमच्याबरोबर तरी 100 लोक त्यांचे सह्या घेतात, 1000 लोक त्यांचे फोटो काढतात. परंतु ते करण्यासाठी, ते मिळण्यासाठी त्यांनी किती कष्ट केलेत त्याचा तुम्ही विचार पण करू शकत नाही. दिवस रात्र इकडे तिकडे खूप 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 कष्ट केलेत त्यांनी, खूप कष्ट केलेत त्यासाठी. नाही, आणि सतत बाहेर असतो ना त्यामुळे मला यांची काळजी खूप असते, पोरांची. खरं म्हणजे मी आता जे करतोय ते मला मिळालं, देवाने दिलं की चला मला आवडतं क्षेत्र दिलं. पण आता यांच्यासाठी जे काय धावपळ करतोय ती यांच्यासाठी. आणि आहे देवाच्या कृपेने आणि झी मराठीची कृपा एवढी आहे की त्यांनी अख्खं आमचं कुटुंब आणि घरं प्रत्येकाची केली आहेत. त्यामुळे त्यांचे आभार आणि त्यांची कृपा आहे, बाकी काय. तसं तर कानाला खडाच्या प्रत्येक भागाची चर्चा होतेच, व्हायलाच पाहिजे नाही का. पण आज या पाहणीच्या स्पेशल भागाची आपण चर्चा करणार होतो, ज्याच्या आठवणींना उजाळा देणार आहोत ना, ती आहे आपली मराठमोळी बॉलिवूडची कॉन्ट्रोवर्सी क्वीन, जी नेहमीच तिच्या वादग्रस्त विधानांमुळे, वागणुकीमुळे चर्चेत राहते. आणि ती आता कानाला खडामध्ये आली म्हटल्यानंतर या भागात तर विशेष चर्चा होणारच. आता फार चर्चा न करता पाहूयात राखी सावंत यांचा भाग. राखी सावंत पर है इल्जाम आया, सभी लड़कों को इसने दीवाना है किया.
सभी वीडियो में इसने ड्रामा बहुत किया। राखी सावंत पर है इल्जाम आया, सभी लड़कों को इसने दीवाना है किया। सभी वीडियो में इसने ड्रामा बहुत किया। मला सांगा की तुमचं बालपण, तुमचे आई वडील, तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी, फॅमिली बॅकग्राऊंड काय आहे? आम्ही 2 बहीण आणि 1 भाऊ. माझी मोठी बहीण वर्षा सावंत आणि माझा मोठा भाऊ राकेश सावंत आणि माझे बाबा आनंद शंकर सावंत आणि आई जया सावंत. आई माझी आया होती हॉस्पिटलमध्ये आणि माझे बाबा मुंबई पोलीसमध्ये होते. हां पोलीसमध्ये. मग तुमच्या घरामध्ये कायदा होता का सुव्यवस्था होती? आमची कायदा बापरे, ते हिटलरचं घर सांगायचं तुम्हाला. बर. म्हणजे तुम्ही आयब्रो करू शकत नाही, ते काय तुम्हाला माहिती आहे का, ते वॅक्सिन करतात वगैरे. शॉर्ट ड्रेस तर विचारूच नका. आणि त्यावेळी मला नाचायचा शॉक. मग किती मार खाल्ली असेल. सगळं तुटलेलं आहे माझं, गुडगा, हड्डी, कमर सगळं तुटलेलं आहे. मुलगी मोठी झाली, तिचं लग्न करायचं, संसार करायचं, मुलं होणार आणि अरे संसार. मी म्हणलं ओके मला मोठी होऊ दे, त्या अगोदर मला नाचू दे. जेवढं ते नाचायचं नाही तर तिथं संसारी जाऊन नाचणार, सासऱ्याच्या डोक्यावर आणि सासूच्या डोक्यावर. तर मला इथं माझ्या माहेरीच मला नाचू दे. पण मग असं नाचायला तुम्ही जायचात लहानपणी, तेव्हा तुम्हाला खोटं बोलून, घरच्यांना न सांगता, लपून जाऊन असं खूप लपून? आई आणि बाबा दोन्हीच घरी नाहीये. माझी बहिणीला सांगितलं मी येते. कशा कुठं चालली? म्हणजे येते, मला काम आहे, तू तुझं काम कर. आणि मी गेली रात्री नाचायला दांडिया, टाडा टा 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 टा. आणि माझ्या बाजूवाले, आम्ही चालमध्ये राहायचं, माझ्या बाजूवाल्याने सांगितलं हॅलो आंटी, तुम्हारी बेटी राखी सावंत है ना, वो नाचने गई है, नीचे नाच रही है मस्त दांडिया. आई माझी आली रागात, ती सर्व्हिस सोडून आली आणि मी नाचत होत असं असं असं. आई आली, असे केस धरले सगळ्यांसमोर आणि असे कापले सगळ्यांसमोर. किती पब्लिक असणार, किती मार खाल्ली मी. मग आईने एवढं इथून कापले, मग अर्धा माझा बॉयकट आणि अर्धा एवढे असे केस. मग तसेच ठेवले तुम्ही? नाही तसे कसे ठेवणार. मग मला आला राग. मी सांगितलं आईली दे कायची. मग इथून मी पण कापले. आय एम लुकिंग बॉय नाव, सो आय कॅन मॅरी नाव, यु नो. तुम्ही नाचासाठी घरातनं पळून गेलात, 3 वेळाला तुम्हाला परत आणलं, तुम्ही मार खाल्लात, पण तुम्ही नाच सोडला नाही, बरोबर? बरोबर. मग आज एक लावणी इथे व्हायला
काय काय अरे हो बाबा, काय काय झालं? का असा अचानक नाचतोयस तू? काय झालं? माझं लग्न नाही झालं अजून. अरे पण आता मग मी आपलं- लग्न लावत नाही, मी भटजी नाहीये. आणि इथं स्वयंवरने चाललेलं आहे. तर माझी एक इच्छा आहे, काय इच्छा आहे? मला राखी सावंत बरोबर लग्न करायचं. काय लग्न? हो सर, लग्न. एक मिनिट, लग्न करायचं म्हणजे जी बायको असते तिला निदान 2 वेळचं चहा वगैरे सोडा, निदान 2 वेळचं एवढं तरी खायला घालता आलं पाहिजे ना. ते घालू शकशील का हो तू? सर, मी जेवणच करतो. वा. मला उत्तम जेवण घेऊन आलंय तर मी जेवणच घेऊन आलोय सर. तू केटरर आहे? ह्याला लग्न करायचं की स्वतःचं वाटोळं करायचंय? बरं तू प्रपोज कर बघ, त्यांना जर तुझं प्रपोजल पटलं तर ते हो सुद्धा म्हणतील. एवढ्या ठिकाणी तू प्रयत्न केलास ना, काय झालेलं नाही ना. अजून एक, आंधिया गम की चलेगी तो संवर जाऊंगा. आंधिया गम की चलेगी तो संवर जाऊंगा. मैं तेरी जुल्फ नहीं है तो बिखर जाऊंगा. अगर मैं तुझसे बिछड़ा, अगर मैं तुझसे बिछड़ा तो मैं, अगर मैं तुझसे बिछड़ा तो मत पूछ किधर जाऊंगा. अरे मैं तो दरिया हूँ, समंदर में बिखर जाऊंगा. अभी तू इससे ज्यादा डायलॉग बोला तो ये गोणपट में तुझे डाल के मैं तोड़ डालूंगा. नाही पसंत नाही. वैसे बहुत क्यूट है. फैन तो फैन होते ही, प्यार तो सबका लेना चाहिए, है ना? तो वैसे आई डोंट माइंड कि मैं आपके साथ फुगड़ी करूं. ओके. हा ठीक आहे, लग्न नाही तर नाही, फुगडी. सुई असते ना, त्यांनी सुईचं काम करायचं असतं. तलवारीचं काम करायला जाऊ नको, तुला झेपणार नाही. जा. हं? काय की तुम्ही नाचामध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी नृत्य शिकलात, अभिनयामध्ये तुम्ही निश्चितच धडे घेतले असणार. पण या सगळ्याबरोबर आपण कॉस्मेटिक सर्जरीला तुम्ही जरा जास्त महत्त्व दिलं असं नाही वाटत? की आपल्या काही शरीराच्या भागांची निसर्गाच्या विरोधात जाऊन काही करणं, ते किती किती योग्य वाटतं तुम्हाला? मला भरपूर योग्य वाटतं. हां हां, कारण मी तुम्हाला अगोदर सांगितलं, मी 3 वेळा पळाले. बरोबर. त्यानंतर मी भरपूर छोटी होती, बरं. बॉलिवूडमध्ये आली तर ऑडिशनला जायची की सर मुझे ले लो, सर मुझे ले लो. तर ते लोक सांग तुझे तो ले लूंगा, लेकिन तुझे में है क्या. त्यावेळी मी काय केलं की मग चल मरू दे, ॲक्ट्रेस हिरोईन नको व्हायला, आपण आयटम सॉन्ग करूया. तर आयटम सॉन्ग करायला तुम्हाला शरीर पाहिजे. मग त्यावेळी हा भरपूर मोठ्या, काय नाव मला सांगायचं नाही, युनिवर्स, मिस वर्ल्ड, ह्या लोकांनी भरपूर ते मोठे मोठं सगळं केलेलं, सर्जरी वगैरे. मग त्यावेळी मी सांगितलं अरे काय दिसतंय, हे लोक काय छान दिसतात, ये भी लेट लेट के आए ऑपरेशन थिएटर में. मग मी एक दिवस गेली मी डॉक्टर कडे, मी सांगितलं डॉक्टर जो भगवान नहीं देता वो आप दे दो. अरे लोणचं पाहिजे, चपाती पाहिजे, काय पाहिजे तुला. त्यावेळी मग मी सांगितलं की डॉक्टर मुझे खूबसूरत बना दो ना. मग आली मोहब्बत है मिर्ची, मोहब्बत है मिर्ची, मोहब्बत है मिर्ची सनम. मग लोक बघायला लागले कोण आहे ये कौन है. वो आ गया, वो आ गया, देखो देखो वो आ गया. तीच मी नाही सांगणार ती मी नव्हेच, तीच मी. स्वतःला आग लावली आणि जगात पण आग लावली. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, जग बोलल्याला आता मी मानलं. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं, जग बोलण्याला आता मी मानलं. शेजारची गी काळी मैना लागली डोलायला, तवा लागली डोलायला.
जवा नवीन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला जवा नवीन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला काही सांगू तुला या दोघांची गोष्ट गोष्ट इथं ती कळाली स्पष्ट काही सांगू तुला या दोघांची गोष्ट गोष्ट इथं ती कळाली स्पष्ट पाहून मोका महिन्याचा झोका रे पाहून मोका महिन्याचा झोका लागतोय जुलाईला कसा लागतोय जुलाईला जवा नवीन पोपट हा लागला मिठ मिठ बोलायला 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 ज्यांच्याकडनं परंपरा सुरू झाली तुमच्या घराण्याची, आजोबा आजी त्यांना तुम्ही प्रत्यक्ष गाताना पाहिले? विठ्ठल शिंदे, प्रल्हाद शिंदे, नारायण शिंदे माझे चुलते, म्हणजे या लोकांना गाताना पाहिलेलं आहे मी. मग त्यांच्या गायकीचा पगडा तुमच्यावरती किती झाला? त्यांचाच पगडा झाला, दुसऱ्यांचा झालाच नाही. प्रल्हाद शिंदे हे भक्ती संगीत किंवा लोकसंगीत सगळंच या आवाजामध्ये, उर्दू गीतंसुद्धा, कव्वालीसुद्धा, म्हणजे या आवाजामध्ये तुम्ही काही टाका बाहेर चांगलंच येणार. तो कारखानाच वेगळा आहे आणि त्या कारखान्यातला हा आवाज आहे बस. वडिलांचं आता एखादं अत्यंत आवडतं तुम्हाला गाणं कुठलं? त्यांचे सगळेच गाणे आवडतात आणि त्यांच्यासारखं गाण्याचा प्रयत्न करतो मी, पण तेच आहेत. पण तरी त्यांचं कुठलं एखादं गाणं तुम्हाला आवडतं? पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट, दुखी संसाराची सोडून या गाठ, पाऊले चालती पंढरीची वाट, पाऊले चालती पंढरीची वाट. धन्यवाद. बरं, या तुमच्या सगळ्या स्वभावानी तुमच्या सासूबाईंना जरा काळजीत पडली होती ना आपल्या मुलीचं कसं काय लग्न करून द्यायचं याच्याबद्दल बरोबर म्हणून? नाही तसं काय नाही. कारण का की माझी आजी आहे ना, माझ्या आईची आई, तिने माझा सांभाळ केला खरं, आणि तिने मागणं घातलं होतं त्यांच्याशी, किंवा म्हणजे आमच्या सासूला म्हटली होती, माझ्या येड्या आनंदाला तुझी पोरगी दे. ती म्हणले ह्याच्याजवळ हाय काय, याचा बाप बी गाणं म्हणतोय, हे तो गाणं बी म्हणत नाही, हे काहीच करत नाही, याला कशी काय द्यायची. ती म्हणे ह्याच्या बापाची 12 एकर शेत आहे, म्हणजे त्यावेळेला सरकारने दिलेलं शेत होतं, त्या शेतावरती ती बायको दिली मला. मग अगदी दागिन्याने नटून थटून लग्न केलं? हो नाही हो, दागिन्यांना नटून थटून कुठलं आलं, नकली मंगळसूत्र घातलं तिला. माहिती होतं सगळ्यांना का फक्त तुम्हालाच माहिती होतं? त्यांना माहीत नव्हती मला वाटतं, पण त्यांना नंतर माहीत झाले तर ते म्हटले असतील काहीतरी झाले, ते बोलणं पण झालं. पण मी त्याच्यानंतर नकली हा ऐवज चांदीचा सुद्धा ठेवला नाही, तर नकलीचं काय घेऊन बसता तुम्ही. आज तुमचं कुटुंब इथे आलं असतं तर कसं वाटलं असतं तुम्हाला? ना आनंदच झाला असता मला. आले तर बरं वाटेल. हा बरं वाटेल. बोलूया आपण. कोणाला बोलवतं? हाक मारा, येतील बघा, आपल्याकडे ताकद आहे ती. काय माहित. हा मग हाक मारा. नाही बा, तुम्हीच बोला आता. या कानाला खडा काय लावलाय त्यांच्या बाबतीत जरा सांगा बरं, होऊन जाऊन दे. पप्पांबद्दल हे सांगेन मी नेहमीच की आम्ही तिघेही, मी असेल, हर्षद असेल, आदर्श असेल, आम्ही खूप लकी आहोत, खूप लकी. आम्हाला वाटतं की आम्हाला जर पुढच्या जन्मात जर वडील भेटणार असतील तर आनंद शिंदे हेच असावेत. क्या बात. शाळेमध्ये कानाला खडाचा किस्सा म्हणून सांगतो. लहान होतो मी, खूप लहान होतो, आणि मी आणि जसे पप्पा आणि काका बसतात तर आम्ही त्यांना बघायचो, मी आणि आदर्श दोघे भाऊ म्युझिक कसे करतात, गाणी कशी निवडतात. तर त्यावेळेला आम्ही दोघे यांच्या बाजूला बसायचो असेच.
तर मी हार्मोनियमवरती बसलो की हे आमच्या एक गाणं आमच्या अंगावरती फेकायचे, चाललाव ह्या गाण्याला चाललाव. तर आम्हाला इतकं काय ते कळायचं नाही. तर त्यावेळेला एक डुएट हे होतं, डबल मिनिंग गाणं होतं आणि आमची मम्मी आतमध्येच असायची. तर ते गाणं त्यांनी दिलं. तर मी बघितलं ते आणि मला ठीक वाटलं. मला ते कळालंच नाही की ते डबल मिनिंग आहे म्हणून. तर मला आजही आठवतं ते. आदर्श ढोलक वाजत होता आणि मी हार्मोनियमवरती त्याला चाल लावत होतो. शब्द होते, साडीवरती करी, ब्लाऊजवरती करी, तू गाऊन वरती करून घे पोरी, खुशाल एम्ब्रॉयडरी. जसाच मी पहिली लाईन म्हटली, साडीवरती करी, मम्मीचा आतून आवाज आला, काय अक्कल आहे का नाही तुम्हाला, पोरांना काय गाणे देताय तुम्ही. मग काय करून घे, एम्ब्रॉयडरी तुम्ही वरती आणि वरतीचा फरक तुमच्या मनात आहे, आपल्या मनात नाही. साधं गाणं आहे. त्यांनी नेहमी आम्हाला हेच सांगितलं की गाणं हे गाणं असतं, हे क्लिअर प्युअर असतं, त्याच्यामध्ये वाईट असं काही नसतं. तुम्ही मांडता कसं, ते पोहोचवता कसं. त्याच्यामुळेच मी आता ते जे म्हणाले की मी डबल मिनिंग गाणं लिहिलं, किंवा आता येणाऱ्या फिल्मसाठी जे गाणं लिहिलं, किंवा जे म्युझिक मी करतोय, आदर्श करतायत, त्याच्यामध्ये पप्पा गातात, त्यावेळेला मला असं कधीच वाटत नाही की माझे पप्पा गात आहेत आणि ते डबल मिनिंग आहे. कारण का त्यांनीच आमची ती भीती मारून टाकली आधीच. त्यांच्याबद्दल एक किस्सा आहे की ते आजारी होते आणि हॉस्पिटलमध्ये होते, तेव्हा त्यांनी काय मागणी केली होती तुमच्याकडे? त्यांना पहिला हार्ट अटॅक आला होता. मी पुण्यातून मुंबईला चाललो होतो आणि ते मुंबई ते पुणे येत होते. एक्सप्रेसच्या ह्या टोकाला मी होतो, एक्सप्रेसच्या त्या टोकाला ते होते. आणि त्यांच्या ड्रायव्हरने मला फोन केला की दादा, पप्पांना ना खूप घाम येतोय आणि त्रास होतोय, पण ते काय ऐकत नाही आहेत, कारण का पुणे महानगरपालिकेमध्ये त्यांचा कार्यक्रम होता. मग त्यांनी फोन केला, मला म्हणाले की मला घाम येतोय पण मला काय नाही होणार, तू तिकडे मी आलो की मला चेकअप कर आणि काय असेल तिकडे बघू. मला ते कळालं होतं की यांना MI आहे, हार्ट अटॅक आहे. ते पण सांग पप्पा तुम्ही जिकडे कुठे असाल तिथे ॲडमिट व्हा, मी पोहोचतोय तिकडे. तर नाही म्हणत ते ॲडमिट झाले आणि त्यांना 90% ब्लॉक होता. म्हणजे ते वाचले. जर ते तिथून इथे आले असते तर काही झालं असतं, पण ते वाचले तिकडे. आणि मी पोहोचलो तर मला ते एकच गोष्ट म्हणाले, ह्या इंडियामध्ये जो सगळ्यात मोठा डॉक्टर आहे ना तोच मला पाहिजे, उससे मी ऑपरेशन कराऊंगा. मी म्हटलं ठीक आहे. तर डॉक्टर भट्टाचार्यांना आम्ही शोधलं आणि बरेच डॉक्टर पांडा होते, डॉक्टर भट्टाचार्य होते, त्यांचा शोध घेऊन आम्ही त्यांना ब्रिज कँडीमध्ये ॲडमिट केलं. तेव्हा मला वाटलं की खरंच त्या माणसाचं प्रेम किती कलेवरती. ते म्हणाले की डॉक्टर साहब, अगर ऑपरेशन के टाइम पे आपको लगा कि मेरी आवाज़ जाने वाली है ऑपरेशन करते समय, तो मुझे कुछ करना नहीं, मरने देना वैसे, क्योंकि अगर मेरी आवाज़ नहीं रहेगी तो मैं जीऊँगा नहीं. त्यांचं असं मत होतं की मुझे कुछ भी होने दो, मैं इसके बाद में गाना ही चाहिए. मी जर गायलं नाही तर मी मरेन, तर बेटर माझं ऑपरेशन जर करत असाल तर माझ्या आवाजाला धक्का नाही लागला पाहिजे. माझं जीवनच गाणं आहे. मी जगतोय ते गाण्यासाठी जगतोय. माझं गाणं बंद झालं ना, आनंद शिंदे नाही जगणार. शिट्टी वाजली, मेलाची शिट्टी नाही, बशीची शिट्टी, गाडी सुटली, पदर गेला वर, अन पदर गेला वर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर. शिट्टी वाजली, गाडी सुटली, शिट्टी वाजली, गाडी सुटली, अन पदर गेला वर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर, पोरी जरा जपून दांडा धर. कानाला खड्याच्या आठवणींच्या उजाळ्यांमध्ये आपण ज्या आठवणी आठवणार आहोत ते व्यक्तिमत्व फार वेगळं आहे. आपण नेहमी म्हणतो की प्रवाहाच्या विरुद्ध वाहण्यासाठी जिगर मोठं असावं लागतं, पण स्वतःचा वेगळा प्रवाह तयार करायला एक वेगळंच जिगर लागतं, हे मात्र 100% खरं. आपण बोलणार आहोत, पाहणार आहोत गौरी सावंत यांना. श्री गौरी सावंत यांचे स्वागत या मंचावर, श्री गौरी सावंत यांचे स्वागत या मंचावर. ज्यांच्या आयुष्याचा प्रवास आहे खडतर, ज्यांच्या आयुष्याचा प्रवास आहे खडतर, त्यांची मेहनती कष्टही आहेत अपार, त्यांचं समाज कार्यही आहे हो पार. श्री गौरी सावंत आल्या कानाला खडा लावायला, आज त्यांच्या या भागातून बघूया मिळतंय काय शिकायला.
ए गौरी सावंत आल्या कानाला खडा लावायला. आज त्यांच्या या भागातून बघूया मिळतंय काय शिकायला. थँक्यू थँक्यू थँक्यू. कसं वाटलं स्वागत? आल्या आल्या सोनारांनी कान टोचल्यासारखं वाटलं. या बसा बसा बसा. काय आपण व्याकरणामध्ये शिकताना किंवा व्यवहारात ती आणि तो असे दोन वापर करतो. याच्या पलीकडे आपल्याला काही माहीत नसतं की आपण ते माहीत नाही असं दाखवतो, परंतु त्याच्या पलीकडे सुद्धा बरंच काही असतं. तर हे जे बरंच काही असणं आहे याची सुरुवात तुम्हाला लहानपणापासून जाणवली, सुरू झाली काय? नेमकं झालं काय लहानपणापासून? संजय सर, कसं आहे माहिती आहे, माझा जन्म मुळात असा नव्हता. तुमचा जन्म मुळात कुठला? पुण्याची आहे मी. बर. पुण्या भवानीपेठचा माझा जन्म आहे. बाबा माझे पोलीसमध्ये होते आणि त्यामुळे पोलीस लाईनीतला माझा जन्म आहे. आणि मी जेव्हा जन्माला आली गोडबोले नर्सिंग होममध्ये, तेव्हा डॉक्टर मॅडमनी लिहून दिलं की मुलगा आहे, कारण की आपल्याकडे लिंग बघूनच ओळख केली जाते. आणि आय वॉज अ बॉर्न ॲज अ मेल, पण स्त्री माझ्यात कुठेतरी बंद होती. आणि वयाच्या 7व्या वर्षापर्यंत जसं बाकीच्यांना कळत नसते आपली लैंगिकता, तसं मलाही नव्हतं माहिती. आणि मी तेवढीच अल्लड होती, लहान मुलांबरोबर खेळायची, माझ्यात माझ्या विश्वात होती. आणि मला वाटतं की माझ्या कळायच्या आधीच समाजाने मला जाणीव करून दिली की तू बाई वेगळी आहेस. तू बाई वेगळी म्हणजे काय? काय अर्थाने जाणीव करून दिली? मग गणपत पाटील, बायल्या, छक्का एवढीच. पण तीच 4 नावं भरपूर काहीतरी वेगळी होती. त्यामुळे त्याच्यातच सगळं आलं आणि ही ओळख मला माझ्या समाजाने दिली होती. समाज जेव्हा मी म्हणते तेव्हा पहिला समाज असतो आई वडील, दुसऱ्या बहीण भाऊ आणि शाळेतले मित्र, आणि तिसरा समाज आपण सर्व जाणकार व्यक्ती. आणि माझ्यासारखीचा जन्म जरी पहिल्या समाजात झालेला असला तरी ती डायरेक्ट पहिल्या समाजातून तिसऱ्या समाजामध्ये फुटबॉलसारखी उडवलेली असते. आणि तो आक्रोश आयुष्यभर तुम्हाला सहन करावा लागतो. ती श्रीगौरी. या कुटुंबाने तुमच्या, तुम्ही पहिला समाज जो म्हणता, त्या पहिल्या समाजातून तुम्ही तिसऱ्या समाजात पर्यंत फेकल्या गेलात, ह्या सगळ्या, तर इथून इथे हा जो प्रवास होता, या काळात तुमच्या घरच्यांनी, तुमच्या कुटुंबानी असे काय तुम्हाला कानाला खडे लावायला दिले? बापरे, म्हणजे पाठीमागे बघताना मला असं वाटतं की खडेच खडे आहेत. म्हणजे वाटेवरती जशा काचा असतात तसं मी आयुष्यात खडेच उचलत आली असेल, फक्त कानाला लावलं नसेल मी. पण खूप वाईट अनुभव जास्त आहेत, म्हणजे चांगले नाही. कारण की एक माझी लैंगिकता वेगळी असल्यामुळे, जसं आपण म्हटलं की एका तळ्यात होते पिल्ले, ते जसं गाणे, आणि ते तंतोतंत मीच काय, माझ्यासारख्या सगळ्या तृतीयपंथींसाठी होतं. कारण की आम्ही एका घरात जन्माला आलेलो असतो. मला कुठल्या हिजड्यांनी जन्म दिलेला नाही आहे. मला तुमच्यासारख्या सो कॉल हेट्रोसेक्शुअल आईवडिलांनी जन्म दिलाय. मग मी अशी वेगळी का? एक्सेप्ट करायला मानसिकता नाही. जसं तुम्ही शाळेमध्ये शिकलात पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुसकी लिंगी, पण मोने सर, तुम्ही कधी आत्तापर्यंत नपुसकी लिंगाचा अर्थ तुमच्या बाईंना विचारला का? शिकलात ना हो तुम्ही, मग का नाही विचारलं? किती गोड असलात तुम्ही. कारण की ज्या गावाला जायचं नसतं त्याचं आपण तिकीट विचारत नाही. नाहीतर हेच तुमच्याबरोबर काय, माझ्याबरोबर काय, किंवा माझ्या समाजातल्या सगळ्यांबरोबर हेच झालेलं आहे. इग्नोर. बट इग्नोर किती इग्नोर करायचं? पण घरच्यांनी खरं तर आपल्या अपत्याला प्रेम द्यायचं असतं, माया द्यायची असते. एखाद्या मुलगा असेल समजा, जन्मता त्याला काही व्यंग असेल, तो पांगळा असेल किंवा शारीरिकदृष्ट्या तो असा असेल, तर आई वडील त्याच्याकडे जास्त मायेने बघतात, प्रेमाने बघतात. त्याच्या उलट तुमच्या बाबतीत घडत होतं. त्यामध्ये तुमच्या आई, तुमचे वडील हेही त्याच्या बाबतीत फार विरोधात होते. नाही, आई खूप समंजस होती. तिला माहिती होतं, कारण की माझी खूप लवकर लहानपणी आई वारली. आणि जेवढी ती माझ्या वाट्याला आली ना, ती भरपूर आली. कारण की एकदा सहज बोलता बोलता ती म्हणाली की वरण भाताचा कुकर लावायला शिकून घे. म्हणजे पूर्वी ते मोठे 15 लिटरचे कुकर असायचे. वरण भात आणि खाली बटाटे टाकायचे आणि काहीतरी एखादी भाजी स्टीम करायची त्या हिशोबाने. कारण की ती नेहमी बोलता बोलता म्हणायची वरण भाताचा कुकर लावायला शिकून घे, आयुष्यात उपाशी मरणार नाही. का? तर तुझं लग्न होणार नाहीये. मीन्स दॅट वॉज अ हिंट शी वॉज न्यूइंग. आणि वडील पोलीस खात्यातले होते, एक सरळ साधा माणूस. त्यांनी प्रेम केलं नाही असं नाही. मला एकदा आठवतं, मी पुण्याला भवानीपेठेतून आम्ही चतुर्शिंगीला मला घेऊन जायचे आणि बाबांकडे बुलेट होती आणि बुलेटच्या पुढच्या टाकीवरती मला बसवलेलं. आणि ते जत्रेमध्ये जसं एक होडी मिळते ती
दिवा लावल्यानंतर गोल गरगर गरगर फिरते तसं आणि मेणबत्ती चक्र होतं. लावायची हां, मेणबत्ती लावलं आणि ते चक्र होतं. ते मला घेऊन दिलं होतं आणि मी त्या गाडीवरती असं संतोषी माता आल्यासारख्या त्या आविर्भावात बसले होते मस्तपैकी आणि ते चक्र फिरत होतं. बाबांची बुलेट पोलीस लाईनमध्ये आली आणि एक आवाज आला, ए गणपत पाटील. मी वडिलांना दादा म्हणते. दादानी मला गाडीवरून उतरवलं. त्यानंतर आजपर्यंत कधी बसवलंच नाही. आणि त्या दिवसापासूनची जी कट्टीबट्टी आहे ती आज तागायत आहे. आजपर्यंत ते माझ्याशी कधीच बोलले नाहीत. ते खूप दुखावले असतील असं मला वाटतं. कारण की एक असतं की आपल्याकडे पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये किंवा पेट्रॅकीमध्ये पण त्यांचं एक असतं की मी पोलीसवाला आहे, माझ्या मुलांनी असंच झालं पाहिजे, यांनी हेच केलं पाहिजे. ते कुठेतरी डीप दुखावले होते. पण आता जेव्हा मी समाजामध्ये बघते किंवा दुसऱ्या तृतीयपंथींकडे समाजाचा जो बघायचा दृष्टिकोन आहे व्यापक, ज्या पद्धतीने कुठल्याही आईवडिलांना वाटणारच नाही की आपल्या मुलाच्या वाट्याला ते यावं, म्हणून कदाचित अबोला असेल त्यांचा आणि माझा. हे झालं तुमच्या कुटुंबाचं, आई वडिलांचं. जेव्हा तुम्हाला हे जाणवायला लागलं आणि तुम्ही आजूबाजूला जे बघत होतात की लोक चिडवायचे वगैरे, तेव्हा तुम्हाला काय वाटायला लागलं होतं स्वतःला आतून? स्वतःला मला असं नाही वाटलं की अरे काय परमेश्वर तू काय माझ्या नशिबात हे वाढलंयस वगैरे? हो वाटलं ना. सुसाईड करायचा प्रयत्न केला. स्वतःला राग येत होता. कितवीत होता तुम्ही? मी 9वीला असेल किंवा त्याच्याही आधी असेल. मी एकदा टेरेसवरून उडी मारायचा प्रयत्न केला होता. कारण की मी एका फॅमिलीच्या लग्नाला गेली होती कोणीतरी आणि माझे नातेवाईकच माझ्याशी बोलायला तयार नव्हते. कारण की त्यांना असं वाटलं की अरे आमची इज्जत झाली आहे. तर कोणीतरी गोड समजूत काढली त्यांची की लहानपणी आई वारली म्हणून तो थोडा शामळू आहे, थोडा बायकी आहे. पण मला ते एवढं वाळी टाकल्यासारखं झालं ना की घरी आल्यावर वाटलं की नको आता नाही जायचं यांच्यामध्ये. पण सोल्युशन किंवा पर्याय असं काहीच माहिती नव्हतं. एवढं निगेटिव्हिटी सगळीकडे होतं. त्यामुळे मला बोलताच यायचं नाही आणि त्याची घुसमट मला जास्त होती. कारण की आत्ता आपण म्हणतो की काउन्सिलिंग आहे मेंटल हेल्थवरती, पण नाही, घरातले किंवा कोणी नाही. आणि अशा मुलांशी कोणीच बोलत नसतं. त्यामुळे मी सुसाईड करायचा प्रयत्न केला होता. आयुष्याच्या त्या अवस्थेत असताना त्या वयामध्ये तुम्ही त्यातून कसा मार्ग काढलात आणि काय ठरवलं तुम्ही पुढे जायचं कसं? घरात राहायचं नाही हे क्लिअर होतं. कारण म्हणजे की घरात राहावं अशी परिस्थितीच नव्हती. कारण की बेडरूममध्ये जर वडील असेल तर मी हॉलमध्ये असायची आणि जर दादा येत असतील तर मी बाल्कनीमध्ये जायची. कम्युनिकेशन हे कोणाकडेच नव्हतं. म्हणजे नुसतं पोट भरायसाठी घरात राहतोय असं. सो आय वॉज अनवॉन्टेड. म्हणजे एखादा जसं आपण बाल्कनीमध्ये एखादं अनवॉन्टेड झाड येतं, नको म्हणजे मी आहे, त्या पद्धतीची मी होती. त्यामुळे मला घरात राहावंसच वाटायचं नाही. आणि बाकीचे मित्र जसं संध्याकाळी सांगायचे नाही माझी घरी माझी आई वाट बघते, माझं वाट बघणारच कोणी नव्हतं, माझी हाऊस माऊस करणारच कोणी नव्हतं. त्यामुळे त्याचा फायदा आत्ता झालाय की माझ्या असं स्पेसिफिक भाजी आवडीची नाही, जी आता समोर येतं ते मी खाते. पण आपण म्हणतो ना की अरे माझ्या गण्याला हे आवडत नाही, माझं नाव गणेश होतं आधी, तर गण्याला माझ्या हे आवडतं असं म्हणणार कोणी नव्हतं मला. नाही तुम्ही आयुष्य आणि भाजी हे इतकं सोपं करून सांगताय. आम्हाला तुमची हे इतकं सोपं नाही आहे. म्हणजे खरंच सोपं नाही, खूप कठीण आहे, खूप कठीण आहे. पण मग जेव्हा तुम्हाला हे कळलं की आपल्याला घरून काही पाठिंबा नाही आहे, सगळीकडून आपल्याला हेटाळणी होते, मग त्या तुमच्या त्या आयुष्याच्या त्या अवस्थेत असताना त्या वयामध्ये तुम्ही त्यातून कसा मार्ग काढलात आणि काय ठरवलं तुम्ही पुढे जायचं कसं? घरात राहायचं नाही हे क्लिअर होतं. एक दिवशी बाबा डबा आणायला गेले, कारण की आजी वारली होती तोपर्यंत, आणि दादा डबा आणायला गेले. तर मी तिकडच्या स्टँडवरचे 60 रुपये, आमच्याकडे AC चा TV होता पूर्वीचा तो, आणि 60 रुपये घेऊन मी पळून आली. म्हणजे तिकडनं एरोड्याला कल्याणीनगरला आमचं घर होतं, तिथून पिंपरीपर्यंत टमटम, आणि त्याच्यानंतर मुंबई जे आपण पूर्वीच्या अशा गाड्या असायच्या दादरपर्यंत, ते गाडी पकडून मी पळून आली. आणि एवढंच लक्षात होतं की आता परत घरी जायचं नाहीये. मी निघाली घरातून. म्हणजे मी मागे सुद्धा नाही बघितलं. म्हणजे आपण जसं टाटा करायला मागे बघतो की कोणी असेल, पण आय डोंट फील टू, माझं कोणीच नव्हतं तिकडे. थांबण्यात अर्थच नव्हता तिकडे. कारण की त्यांना ते एक दिवशी जाच म्हणाले होते मला, तू जा इकडनं, एखाद्यावर ओझं किती बनायचं आपण. सो आय डिसाइडेड नो.
मी पळून गेली आणि 2 दिवस दादर स्टेशनला होती आणि सिद्धिविनायकमध्ये खूप लोक लाडू देतात. तिकडे ते खूप मारवाडी गुजराती लोक असे मोतीचूरचे लाडू देत होते आणि लाडू हा माझा वीक पॉईंट आहे मोतीचूरचा. एकदा दिलं, त्या माणसाच्या लक्षात आलं हा 2-3दा मुलगा सारखा येतो आणि मग त्यांनी मला ओरडलं. पण आत्तापर्यंत मी भरपूर लाडू खाल्ले होते, त्यामुळे मग मी दादर स्टेशनला येऊन रात्री झोपली आणि डोंगरावरती पोलिसांनी रात्री 2:30 वाजता काठी मारली. तेव्हा मी उठली आणि दॅट टाईम आय रिअलाइज की मी खूप मोठी चुकी केली, घर सोडून आली. नाही, समाजामध्ये एक वेगळी विकृती असते, त्याचा त्रास तुम्हाला कधी झालाय का? खूपदा झालं. म्हणजे कधी कधी आपण जेव्हा म्हणजे ह्या कपड्यामध्ये जेव्हा डॉक्टर्सकडे जातो आणि डॉक्टरला आपण देव म्हणतो आणि जर गेलं तर मग मेल डॉक्टरकडे म्हणा, अरे ये लोक इधर किंवा आता काय छक्के लोक पण यायला लागले का OPD मध्ये, ह्यांना कशाला बोलवलं इकडे, असं तोंडावर तोंडावर. म्हणजे पॅरामेडिकल स्टाफ असेल तर ठीक आहे की चला आयाबाईंना सवय असते मशिरी लावलं की खेचायचं, काय ग काय, मी त्यांच्याशी मस्करी करून येईल, काय ग बरी आहेस का, काय करू मी ते येईल. पण एवढी मोठी डिग्री असलेले डॉक्टरच असं उद्धट असतील, काय ग बाई तुला काय प्रेग्नंट आहेस की काय, बघा छान. काय ते मेडिकलच्या शिक्षणाच्या ह्याच्यामध्ये समाजशास्त्र विषय नसतो ना. पहिल्यांदा तुम्हाला काहीतरी आशेचा किरण दिसला किंवा काहीतरी हुरूप आला, असं कोण व्यक्ती भेटली? माझी मुलगी गायत्री. हो, मी एका मुलीची आई आहे आणि खूप लोक हसतात की बाई तुला गर्भाशय नाही तरी तू आई कशी. त्यावेळेस मी म्हणते मदरहूड इज अ बिहेवियर. टू लव्ह समवन, टू केअर समवन, दॅट इज अ मदरहूड. इकडे बसलेले सगळेच जण, तुम्ही मी, आपण सगळेच आई आहोत. कारण की XY क्रोमोझोमचं गणित मला नाही जमलं, पण प्रेम करणं निखळपणे ते फक्त मातृत्वामध्ये आहे आणि मी गायत्रीची आई आहे.